छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यात महाराष्ट्र ग्रामीण बँकेने भरत कदम या व्यक्तीवर खोटे दस्तावेज देऊन 63 लाख रुपये लाटण्याचा गुन्हा दाखल केला होता। त्यामुळे या आरोपीनं इतर 5 आरोपींना सोबत घेऊन बँक लुटीचा बनाव बनवत पेट्रोल बॉम्बच्या सहाय्याने बँकेत स्फोट घडवून आणला आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला। यात मुख्य आरोपी भरत कदम इतरांना पोलिसांनी ताब्यात घेतला असून जखमी असलेला आप्पा बालाजी हा आरोपी फरार आहे। या आरोपींनी मालेगाव इथून सेकंड हँड गाडी खरेदी करत त्यातून ही सगळी कारवाई केली। तसंच मोठ्या शिताफीनं पुरावे नष्ट करण्याच्या हेतूनं त्यांनी एक कारस्थान घडवून आणल्याची माहिती येते। आतापर्यंत यामध्ये 6 आरोपींचे नाव निष्पन्न झालेले आहेत। 6 पैकी 5 आरोपी आमच्या ताब्यात आहेत। या सर्व घटनेमध्ये CR नंबर 193/25 अनुषंगाने वैजापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कलम 305, 331(4), 62, 326G, 324(5) भारतीय न्याय संहिताप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि आतापर्यंत जे घटनेमध्ये वापरण्यात आलेले सर्व साहित्य त्याचबरोबर 2 स्विफ्ट कार या सुद्धा जप्त करण्यात आलेल्या आहेत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।